बाळा, बाळा मला तुझी काळजी वाटली म्हणून आज तुझ्याशी बोलावंसं वाटलं. तुला एक चांगला संदेश द्यावासा वाटला म्हणून आज तुझ्या पुढं आलो आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि चॅनेलला सबस्क्राईब कर. बाळा, तू तुझ्या हाताने तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतो आहेस. तू नको त्या मोहाच्या पाठीमागे धावतो आहेस आणि स्वतःचं समर्थन करतो आहेस. तुला असं वाटतं काही होत नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. पण बाळा, मी तर तुझं किती वेळा पाठराखण करायची, किती वेळा तुला सावरायचं. आज मी तुला माझ्या मुखातून असे अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहे. तो तू शांतपणे ऐक आणि स्वतःला बदल. कारण जर तू आज चुकलास तर मला गमावून बसशील, हे नीट लक्षात ठेव. मी तुझी परीक्षा घेत नाही. तू स्वतःलाच अडचणीत टाकतोयस. स्वतःच्या चुकाचं खापर माझ्यावरती ठेवतो आहेस आणि नशीब माझं खराब आहे अशी तक्रार करतो आहेस. पण बाळा, हा माझा तुला शेवटचा इशारा आहे. तो चुकीचा मार्ग आता सोड. ज्या मार्गावरती विनाश आहे तेथून मागे फिर. मी अजूनही तुझा हात घट्ट पकडून ठेवला आहे आणि तू फक्त संकटात माझी आठवण काढतो आहेस आणि सुखात मला विसरून जातो आहेस आणि दुःखात म्हणतो आहेस की स्वामी कुठे आहात. लोकांना खुश करण्याच्या नादात तुझं माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे. तू मला गृहीत धरतो आहेस, जसं की तू काहीही केलंस तरी चालेल, पण मी तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी करेन. पण असे नाही बाळा. घरातल्या जिवंत देवाचा अपमान करून मठात मला शोधू नकोस. मी तिथे नाही. मी तुझ्या घरातल्या माणसांमध्येच आहे. म्हणजे मी तुझ्या जन्मदात्या आईवडिलांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये आहे. बाळा, विनाकारण आयुष्य वाया घालवू नकोस. मी तुला जेवढं दिलं आहे ना, त्याच्यातच समाधान मानायला शिक. हाव धरू नकोस, कारण हाव माणसाला कधीच सुखी ठेवू शकत नाही. तुझ्या जिभेवर ताबा ठेव. तुझ्या शब्दांनी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर तुझ्या कोणत्याही पूजेचं फळ तुला कधीच मिळणार नाही. मी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी तुला सांगतो. घाई करू नकोस आणि माझ्या नियोजनावर संशय घेऊ नकोस. कुणाचाही जळ करू नकोस. मिळालेलं सुख कधीच टिकत नाही. म्हणून कुणावरही अन्याय करू नकोस. नाहीतर माझा कोप सहन करावा लागेल. प्रार्थना मनापासून कर, दाखवण्यासाठी नको. मला तुझा पैसा किंवा तुझे मोठेपण नको आहे. मला फक्त तुझा भोळा भाबडा भाव हवा आहे. भूतकाळात जे घडलं ते विसरून जा. ज्या गोष्टी बदलता येत नाही त्याच्या मागे रडत बसू नकोस. मी तुला संकटापासून वाचवण्यासाठी अनेक संकेत दिली, पण तू ती ओळखली नाहीस. आता तरी डोळे उघड आणि मी दाखवलेल्या मार्गावर अहंकाराचा पडदा बाजूला सारून चालत राहा. जोपर्यंत मी करतो हा भाव जर तुझ्या मनात राहिला, तोपर्यंत तुझ्या मार्गात अडथळे येत राहतील आणि माझ्या शक्तीची प्रचिती तुला कधीच येणार नाही. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. या जगात फक्त आणि फक्त माझाच आसरा शाश्वत आहे आणि तुझ्या आईवडिलांचा. बाकी सगळा बाळा आभास आहे. कठीण काळात धीर सोडू नकोस. जेव्हा परिस्थिती सर्वात वाईट असते ना, तेव्हाच मी तुझ्या सर्वात जवळच असतो. मनात द्वेष असतो, त्या मनात मी कधीच निवास करत नाही. माझ्या नामात अपार शक्ती आहे. जेव्हा मन विचलित होईल तेव्हा शांत बसून ओम श्री स्वामी समर्थ हा जप कर. मग बघ तुझ्या मनाला किती शांतता मिळते ते. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी ह्या मी तुला परिपक्व करण्यासाठी पाठवल्या आहेत. त्यांना धैर्याने सामोरे जा. बाळा, हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा संदेश असेल. ही तुला शेवटची संधी आहे. हा निरोप ऐकल्यानंतरही जर तू बदलला नाहीस तर तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा. माझ्या प्रिय भक्ता, स्वामींनी आज अगदी पोटतिडकीने तुला हा शेवटचा निरोप दिला आहे. स्वामी कधीच आपल्या भक्ताला अंतर देत नाहीत, पण जेव्हा भक्तसुद्धा
विनाशाच्या मार्गावर जातो तेव्हा स्वामींना कठोर हे व्हावंच लागतं. ही तुझ्यासाठी स्वतःला बदलण्याची संधी आहे असं समज. स्वामींना कायमचे गमवायचे नसेल तर आजच, आत्ताच योग्य मार्गावरती ये. जर तुला हा शब्द अंतर करायला स्पर्श करून गेला असेल तर स्वतःला बदलण्यासाठी तयार राहा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, स्वामी मला माफ करा असं लिही आणि बघ तुझ्या आयुष्यात किती बदल घडेल. कारण बाळा, तू आतून वाईट नाहीस. तुझ्या भोवतालची परिस्थिती तुला तसं वागण्यासाठी भाग पाडत आहे. कारण तू जेव्हा माझ्या मार्गात आलास तेव्हाच मी तुला ओळखलं की तू मनाने खूप चांगला आहेस. परंतु तुझं मन तुझ्या ताब्यात नाही. जर ते मन तू तुझ्या ताब्यात ठेवलंस तर तू प्रत्येक अहंकारावरती, प्रत्येक भ्रमावरती आणि प्रत्येक मायाजाळावरती सहजपणे माफ करशील. कारण मला माहिती आहे, तू मनात एखादा इरादा पक्का केलास तर तू त्याच्यावरती अढळ राहिलास तर जगातली अशी कोणती शक्ती नाही जी तुला माझ्यापासून लांब खेचेल आणि वाईट मार्गाला लावेल. म्हणून बाळा, स्वतःच्या मनावरती ताबा ठेवायला शिक. कारण स्वामी फक्त त्याच्याच मनात राहतात ज्याचा स्वतःच्या मनावरती कंट्रोल आहे. मला कुठल्या केंद्रात, कुठल्या मठात, कुठल्या मंदिरात शोधू नको. मला तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यात शोध. तिथे मी तुला नेहमी दिसेन. आईवडिलांना अंतर देऊ नको. आईवडिलांना उपकाराची जाणीव ठेव. मग तुझी श्रद्धा, तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोचलीस असे समज. तुझ्या आजूबाजूच्या गोरगरीब लोकांना, भोळ्या-भाबड्या जीवांना मदत कर. मग बघ, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती मी तुझ्याबरोबर सावलीसारखा उभा राहीन. बाळा, हा संदेश जर तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये माझं नाव न्यायला विसरू नको. ओम श्री स्वामी समर्थ. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको. कारण मला तुझी काळजी आहे. मी असेच संदेश तुझ्यासाठी पाठवत राहीन जर तू तुझा चुकीचा मार्ग सोडलास तर.